31 धावा त्याला वाचवायच्यात. समोर धनंजय भिंताडे, एक नवा कारनामा, एक नवा विक्रम तो करणार का? होय, पहिल्याच बॉलवर त्याच्या बॅटमधून मोठा फटका, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार. शुभम सांगळे गोलंदाजी करण्यासाठी आला, परंतु चांगली गोलंदाजी त्याला करावी लागतील, अन्यथा चांगले चांगले फटके सांगलेच्या विरुद्ध येतील असे बॅटर्स आहेत. पहिल्याच बॉलवर तो षटकार आलाय, त्याच्यामुळे परत एक वेळा मॅचला कलाटणी येऊ शकते. अजूनही 4 मारायचे आहेत, सामना संपलेला नाहीये. 25 ची गरज आहे. पुन्हा मोठा प्रहार करायचा होता, परंतु यावेळेला आता धाव घेतलेली नाहीये. 4 बॉल आणि आता इथून 25 धावांची गरज आहे. म्हणजे 4 चेंडूंमध्ये 4 षटकार आले तर स्कोर लेवल आणि सुपर ओव्हर होईल. क्या बात आहे. आतापर्यंत एकही सुपर ओव्हर झालेली नाहीये, परंतु आता या महत्वाच्या सामन्यात तसं बघायला मिळेल का? आता व्हाईट बॉल आला, आता क्लीन रन चेस, 4 षटकार आले तर तुम्ही विजयी. चान्स आहे, अजूनही चान्स आहे. या बॉलवर जर मोठा फटकाला परत एक वेळा मॅच मध्ये येऊ शकता श्रीतेज 11. 4 बॉल आणि 24 धावांची गरज आहे. श्रीतेज 11 सारोली पुणेसाठी हेलिकॉप्टर, पुन्हा हेलिकॉप्टर उडवलाय. धनंजय भिंताडेच्या बॅट मधून येतोय आणखी एक षटकार. 3 हेलिकॉप्टर सिक्सर एकाच डावामध्ये धनंजय भिंताडेच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळालेत. ग्रेट बॅटिंग, इनक्रेडिबल नॉक, अंडर प्रेशर, चांगला खेळला. येणारे 3 बॉल आणि आता 18 धावांची गरज आहे. मॅच इज स्टिल ऑन. सामना अजूनही बरोबरीत आहे, अजूनही सामना संपलेला नाहीये. धनंजय भिंताडेने आतापर्यंत 3 हेलिकॉप्टर उडवलेले आहेत. अखिल भारतीय हेलिकॉप्टर उडाव संघटनेचा अध्यक्ष आहे तो सध्या तरी या मॅच मध्ये, परंतु अजूनही सामना संपलेला नाहीये. 3 चेंडू आणि 18 धावा आणि सध्या तो पाहतोय, खेळताना दिसतोय 48 या आकड्यावर आणि 4,60,000 प्रेक्षकांनी आतापर्यंत ही स्पर्धा आजच्या दिवसामध्ये 70 स्पोर्ट्स या चॅनलवर पाहिली आहे. 6,500 प्रेक्षक ऑनलाईन सध्या आनंद घेत आहेत. 3 बॉल 18 धावांची गरज आहे. 48 वर बॅटिंग करतोय. कधी न विसरणारा डाव त्याच्या आयुष्यातील धनंजय भिंताडे ते साकारतोय सध्या तरी. हो, यावेळेला बाउन्सर, अतिरिक्त उसळी घेणारा बॉल, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा, 1 बाउन्स फॉर दी ओव्हरचा देखील इशारा करण्यात आलेला आहे. येणारे 3 बॉल 17 ची गरज. एक बाउन्सर टाकलाय, त्याच्यामुळे आता लेन बॉलचाच वापर करावा लागेल. यॉर्करवर भरोसा दाखवावा लागेल. सांगलेचा पुढचा बॉल, पुन्हा एकदा आणखी एक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय षटकार. मॅच ऑन आणि अर्धशतक झळकावलं धनंजय भिंताडेनं. धनंजय भिंताडे पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, हेच इथे सांगत असताना या मॅच मध्ये आजच्या संध्याकाळचा हा शेवटचा सामना आहे. 17 बॉल मध्ये 54 धावांची खेळी आणि 7 षटकार, त्याच्यामध्ये 3 हेलिकॉप्टर षटकार सजवले आहेत आणि 317चा बॅटिंग स्ट्राईक रेट धनंजय भिंताडेचा राहिला या मॅच मध्ये. परत एक वेळा तो स्ट्रोक त्याच्या बॅट मधून येतोय आणि आता या मॅच मध्ये 2 बॉल 11 धावसंख्येची आवश्यकता आहे. खुशी ऍक्सिस वर्ल्ड या बिल्डिंग मध्ये तो बॉल थेट लँड झाला आणि जरूर आता खुशीचं वातावरण सध्या तरी श्रीतेज 11 पुणे या संघाच्या डगआउट मध्ये पाहायला मिळालंय. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे या मान्सून सुपर सिरीजचा इतिहास जर तुम्ही पाहिला तर नक्कीच एवढ्या धावा आतापर्यंत पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये कुठेच झालेल्या नाहीयेत. 124, 143 अशा धावा सातत्याने पाहायला मिळतात आणि आजच्या दिवसामध्ये 1043 धावा झालेल्या आहेत. 70 ओव्हर झालेले आहेत आणि अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. हे डे 1 चा खेळ आहे आणि त्याच्यानंतर डे 2 मध्ये देखील भरपूर मोठमोठे फटके प्रेक्षकांनी पाहिलेत आणि आज 1133 धावा झालेल्या आहेत. 32 षटकार, चौकारांची आतिषबाजी सातत्याने होते आणि आता 2 बॉल मध्ये 11 धावा करायच्या. 10 झाल्या तर सुपर ओव्हर होईल. चांगले तयार. 2 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. स्ट्राइक एंडला धनंजय भिंताडे, बॅन इन फॉर्म, ओव्हर द विकेट. ओ दबाव प्रेशर पूर्णपणे आता गोलंदाजावरती बघायला मिळतोय. काय सामना रंगलाय. या अगोदरच सांगितलं ना की हा सामना शेवटच्या बॉल पर्यंत जाण्याची दाट शक्यता आहे, कारण ही भागीदारी तशी आपल्याला पाहायला मिळाली आहे. 2-11 ओव्हर द विकेट. भिंताडे समोर, हा बॉल पंचांचा इशारा येतोय, नो बॉल. सेकंड बाउन्सर ऑफ दिस ओव्हर, दुसरा बाउन्सर त्याने हाताळलाय आणि लगेचच पंचांनी नो बॉल घोषित केलाय. येणारे 2 बॉल 10 ची गरज. नेक्स्ट बॉल फ्री हिट
आणि आता सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की दोन्ही टीम कडे रिव्ह्यू नाहीये, त्याच्यामुळे ऑनफिल्ड अंपायर जे निर्णय देतील ते मान्य करावे लागतील आणि चांगला निर्णय ऑनफिल्ड अंपायरचा. बॉल डोक्याच्या वरून गेलाय त्याच्यामुळे हा नो बॉल आहे. या अगोदर 1 पर दी ओव्हर ही वॉर्निंग देण्यात आली आहे. 2 बॉल 10 धावा संख्येची आवश्यकता आहे आणि सध्या 9000 प्रेक्षक या सामन्याचा ऑनलाईन आनंद घेत आहेत 70-70 स्पोर्ट्स या चॅनलवर. 2 चेंडू 10 धावा. धनंजय भिंताडे या मॅच मध्ये विजयाचा शिल्पकार ठरेल का, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. आणि काय खेळी आतापर्यंत त्याने साकारली आहे. समीकरण 6 बॉल 31 होतं. 6 बॉल मध्ये 31 धावा करायच्या होत्या आणि आता 2 बॉल मध्ये 10 धावा राहिलेल्या आहेत. इम्पॉर्टंट बॉल, अत्यंत महत्वाचा बॉल. 9,500 प्रेक्षक जोडले गेलेत. त्यांचं मन त्यांनी जिंकलंय. यावेळेला फ्री हिटचा बॉल आहे, हवेमध्ये जरूर आहे आणि तो बाउंड्री लाईनच्या आतमध्ये त्यानं थांबवलाय. 2 धावा त्या ठिकाणी मिळाल्यात आणि आता फायनली सुटकेचा श्वास शुभम सांगलेनं घेतला असावा, कारण आता 1 चेंडू 8 धावांची गरज नाही. अजूनही सामना संपलेला नाहीये. 1 बॉल 8 धावसंख्येची आवश्यकता आहे. एक लिगल बॉल टाकावा लागेल. ओ काय फटका आहे, रॉकेट षटकार आणि हा सामना एका धावेने पराभूत झालाय संघ. परंतु कौतुक व्हायला पाहिजे धनंजय भिंताडेचा मित्रा, खूप चांगला तू खेळला या मॅच मध्ये. हॅडलक, कारण 122 पर्यंत तुम्ही मजल मारली आणि फक्त एका धावेने हा संघ पराभूत झालाय. बेटर लक नेक्स्ट टाइम. आणि शेवटी ताई पॅकर्स RJ ग्रुप हा संघ या स्पर्धेच्या सेमीफायनल